आपला महाराष्ट्र ही जितक्या पराक्रमी मर्दांची तितकीच पराक्रमी वीरांगनांची भूमी। 2000 वर्षांपूर्वीचा काळ घ्या किंवा 200 वर्षांपूर्वीचा, सातवाहनांची पराक्रमी राणी नागनिका ते 1857च्या उठावात इंग्रजांची काळरात्र ठरलेली राणी लक्ष्मीबाई घ्या, या महिलांनी महाराष्ट्राच्या भूमीला पावन केलंय। यातच घेतलं जाणारं सर्वात महान नाव म्हणजे जिजाऊ माँसाहेब। 19 फेब्रुवारी 1630 रोजी या जिजाऊ साहेबांच्या पोटी एक तेज सूर्य जन्माला आला, ज्याने भारताचा इतिहासच बदलून टाकला। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जिजाऊ साहेबांचं संपूर्ण आयुष्य तसं संघर्षातच गेलं, पण त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती ज्यामुळे संपूर्ण मराठेशाही हादरली होती। मुळात स्वतः जिजाऊ माँसाहेब सुद्धा एका पराक्रमी योद्ध्याच्या कन्या होत्या, ते म्हणजे लखुजीराजे जाधव। याच लखुजीराजे यांच्यासोबत फितुरी झाली होती आणि क्षणात जिजाऊ साहेबांचं जवळपास संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं होतं। काय घडलं होतं त्या दिवशी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। लखुजीराजे जाधव देवगिरीच्या रामदेवराव यादव यांच्याच पिढीतले मातब्बर आणि मुत्सुद्दी योद्धा म्हणजे लखुजीराजे। त्यांचं मूळ नाव लक्ष्मणराव सिंदखेडकर जाधवराव अशी त्यांची ओळख होती, कारण सिंदखेड राजाची वतनदारी त्यांच्याकडे होती। जिजाऊ साहेबांचे ते वडील आणि म्हाळसाबाई या जिजाऊ साहेबांच्या आई। शिवपूर्व काळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कुळं उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरूळचे भोसले, वाशिमचे उदाराम देशमुख, पोतले, फलटणचे नाईक निंबाळकर, सरनाईक, पवार ही कुळं प्रसिद्ध होती। यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झालं, परंतु जाधव कुळातच जन्माला आलेल्या कन्येच्या म्हणजे जिजाऊ साहेबांच्या पोटी 300 वर्षांनी पुन्हा मराठ्यांचं स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हा असामान्य पुरुष जन्माला आला। लखुजीराजे हे निजामशाहीत मनसबदार होते, त्यांच्याकडे पैठणची जहागीर होती। त्यानंतर 1575 दरम्यान लखुजीराजे यांच्या जहागिरीला सिंदखेडचा मुलूक जोडण्यात आला। लखुजी सिंदखेड इथे वास्तव्याला आले आणि सिंदखेडचे जाधवराव हीच त्यांची नवी ओळख बनली। लखुजीराजेंकडे एकूण 52 महालांचा प्रदेश होता, तर निजामशाहीत त्यांना दशहजारी मनसबदाराचा मान होता। 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत भोसले हे लखुजीराजेंच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण सरदार बनले होते। 1604 साली लखुजीराजेंनी आपली मुलगी जिजाबाई यांचा मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी विवाह लावून दिला। त्यामुळे दोन बलाढ्य घराण्यांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि दख्खनमध्ये मराठा शक्ती उदयास येऊ लागली। पण काही काळातच प्रसिद्ध खंडागळ्याच्या हत्तीच्या घटनेने दोन घराण्यांमध्ये वाद झाले। यानंतर भातवडीच्या लढाईनंतर निजामशाहीतला प्रसिद्ध सरदार मलिक अंबर आणि शहाजीराजे यांचेही संबंध बिनसले। शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत सामील झाले आणि याच दरम्यान लखुजीराजे मुघलांकडे वळले। इथं त्यांना मीर-ए-समद ही पदवी दिली गेली होती। मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फत्तेखान निजामशहाच्या दरबारी आला। याच दरबारात हमीद खान म्हणून एक सरदार होता, जो लखुजीराजे यांच्या विरोधात निजामाचे कान भरायचा, कारण त्यांनी मुघली मनसबदारी स्वीकारली होती। यानंतर निजामाला असं भासवण्यात आलं की लखुजीराजे निजामाविरोधातच कट रचणार आहेत, त्यामुळे त्यांचाच काटा काढला पाहिजे। त्यामुळे निजामशहाने लखुजीराजेंना दरबारी येण्याचं निमंत्रण धाडलं। यावेळी त्यांना सांगितलं गेलं की जी मनसबदारी तुम्हाला मुघलांच्या दरबारी मिळत होती तीच इथे निजामाच्या दरबारी देण्यात येईल। तो दिवस होता 25 जुलै 1629, नारळी पौर्णिमेचा दिवस होता। लखुजीराजे खिल्लत घेण्यासाठी आपले पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव यांच्यासोबत निजाम दरबारी म्हणजेच दौलताबाद आणि पूर्वीच्या देवगिरी किल्ल्यावर आले होते। लखुजीराजेंचे एक पुत्र बहादूरजी, बंधू जगदेवराव आणि पत्नी म्हाळसाबाई गडाच्या खालीच थांबले होते। इतर लवाजमा देखील गडाच्या खालीच होता। लखुजीराजे बादशाह दरबारी आले, त्यांनी मुजरा घातला, पण निजामाने त्यांच्याकडे न पाहता तो थेट निघून गेला। भर दरबारी बोलवून अपमान केल्यामुळे लखुजीराजेंचा राग अनावर झाला आणि ते आपला मुलगा आणि नातवासोबत संतापाने पाठ दाखवून दरबारातून निघत होते। मात्र यावेळी निजामाचाच अपमान केला असा आळ त्यांच्यावर दरबारींनी लावला। निजामाच्या सैनिकांनी दग्याने लखुजीराजे, अचलोजी आणि रघुजी यांच्यावर हल्ला केला। त्यांनीही तलवारी उपसल्या, सप तलवारी चालवल्या गेल्या। हमीद खान, फराद खान यांनी लखुजीराजेंवर वार केले, पण निजामाचं सैन्य जास्त असल्यामुळे लखुजीराजेंचा नाईलाज झाला। मराठ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली होती।
एका मातब्बर मराठा सरदाराची भर दरबारात हत्या करण्यात आली. त्यांच्या पुत्रांनाही मारण्यात आलं. लहान असलेल्या यशवंतराव यांनाही सोडण्यात आलं नाही. बातमी गडाखाली असलेल्या त्यांच्या पुत्रापर्यंत पोहोचली. दगा झाला आणि लखुजीराजेंचा खून करण्यात आला हे कळताच इतर लोक लगोलग सिंदखेडकडे गुपचूप निघाले. जिजाऊ साहेबांचं अख्खं माहेर संपुष्टात आलं. पिता, 2 सख्खे भाऊ आणि भाचा यांची हत्या झाल्यामुळे त्यांचा संताप खदखदू लागला होता. यावेळी लपतछपत जाऊन त्यांची प्रेत सिंदखेड राजाला आणण्यात आली. सर्वात मोठं दुःख म्हणजे जिजाऊ साहेबांच्या आई म्हाळसाबाई आणि 2 भावजया या चितांवर सती गेल्या. एका दिवसात माहेरची 7 जण चितेवर जळत होती. जे लखुजीराजे 40 वर्ष निजामासाठी लढत होते त्याच निजामांनी त्यांचा घात केला. प्रचंड आक्रोश आणि अपार दुःख घेऊन जिजाऊ साहेब सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोटात असलेल्या आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन शिवनेरीवर आल्या. या घटनेचा खोलवर परिणाम आई जिजाऊ साहेबांच्या मनावर झाला होता आणि अखेर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ साहेबांच्या पोटी तो स्वराज्य सूर्य उगवला, ज्याने रयतेचा अंधकार कायमचा दूर करून टाकला. अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.